ज्याच्याबरोबर त्यांनी मराठीची सभा घेतली, ज्याचा हात धरून असं वरती केलं ना, तो हिंदीचा या विषयाचा शकुनी मामा आहे. त्यांनी हिंदी सक्तीचा विषय खरं म्हटलं तर सुरू केलं. ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते GR रद्द केले, ते कसे विलन होऊ शकतात? ज्यांनी मुळामध्ये हा प्रस्ताव आणला, ज्यांनी मुळामध्ये कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव केला, त्या उद्धव ठाकरेला आपण जबाबदार का धरत नाहीये? तो ह्या चित्रपटाचा विलन आहे, तो शकुनी मामा इकडचा. खरं म्हणलं तर राजसाहेबांनी त्यांच्यावरती सभा करता कामा नये. मोर्चा काढायचा होता, खरं म्हणलं तर मातोश्रीवर काढायला पाहिजे होता. कारण ह्या विषयाचा खरा विलन तर उद्धव ठाकरे आहे. ज्यांनी तुमचे GR रद्द केले, ज्या सरकारने, ज्या मुख्यमंत्र्यांनी, ते कसे ह्याचे विलन होऊ शकतात? त्यांचे आपण उलट त्यांचे आभार मानले पाहिजे की बाबा ह्यांनी, उद्धव ठाकरेंनी जी काही चूक केली ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी ती चूक सुधारली. त्यासाठी फडणवीस साहेबांचे आम्ही आभार मानतो. आणि मग उद्धव ठाकरेला विचारलं पाहिजे, बाबा तुला काय एवढं प्रेम? याच उद्धव ठाकरेच्या काळात, सरकारच्या महाविकास आघाडीच्या काळात, या तुमच्या भायखळ्याच्या इथे उर्दू भवन बनणार होतं, तेव्हा कोणी विचारलं नाही त्याला. तो एवढा त्या जिहाद्यांच्या प्रेमामध्ये गेलेला. म्हणूनच त्याचे जेव्हा लोकसभेचे उमेदवार त्यांचे जेव्हा निवडून आले, पाकिस्तानचे झेंडे कसे फडकवले गेले, अल्लाह अकबर, सर तन से जुदा हे नारे कसे दिले गेले त्याच्या विजय मिरवणुकीमध्ये, उमेदवारांच्या विजय मिरवणुकीमध्ये हिरवे झेंडे कसे फडकवले गेले. अहो, खरा विलन कोण आहे हे तरी पहिलं ओळखा. मराठी सक्ती तर आमच्या राज्यात आहेच. आम्ही मराठी नाही, आम्ही काय पाकिस्तानवरून आलोय. पण जो खरा विलन आहे त्याच्यावर तुम्ही हात वरती करून सभा घेतोय आपण, त्याला आपण प्रश्न विचारत नाही की बाबा तू कशाला अशी घाण केलीस. आज सामनामध्ये राज ठाकरेची, राजसाहेबांच्या सभेची बातमी आहे का? बंधुप्रेम आहे ना, फार माझा भाऊ माझा भाऊ माझा भाऊ चालू आहे ना. तर आज सामन्यामध्ये का बातमी नाही राजसाहेबांच्या कालच्या मीरा रोडच्या सभेची? एवढंच बंधुप्रेम. म्हणून खरा शकुनी मामा कोण आहे हे तुम्ही समजून घ्या. तो मातोश्रीवर बसलेला आहे. मोर्चे काढायचे असतील, हिंदी सक्तीचे कोणाला जबाबदार करायचं असेल तर त्याला धरा. कारण हिंदी सक्तीच्या नावाने तो उर्दू सक्तीचा मार्ग मोकळे करत होता उद्धव ठाकरे, हे लक्षात घ्या. नितेश राणेंना एक प्रश्न विचारायचा आहे. सगळं जर आम्हीच करायचं असेल तर नितेश राणे सरकारमध्ये बसून काय फक्त पंखा हलवणार का? दुसरीकडे त्यांनी असं पण म्हटलेलं आहे की हिंदी भाषेचा शकुनी मामा कोण, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊन चावून चोथा झालेला आहे. त्याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलेलं आहे आणि मला असं वाटतं मी परत त्या गोष्टीचं उत्तर द्यायची गरज नाही. ते म्हणतात की मुंबईतली जी एकी आहे त्याला कापण्याचं काम जे आहे ते, किंवा ते त्याच्या दुही टाकण्याचं काम जे आहे ते राज ठाकरे करतायत, दोन्ही ठाकरे बंधू करतायत. त्यामुळे ठाकरे बंधूंना कटेंगे तो बटेंगे याचा ब्रँड अँबॅसेडर केला. एक प्रश्न विचारायचा आहे. ते नेहमी हिंदू करतात, हिंदू लोकांना मारलं, हिंदू लोकांना हे केलं, हिंदू लोकांना ते केलं. सत्यविजय भिसे हिंदू होते की नव्हते? श्रीधर नाईक हिंदू होते की नव्हते? गायब झालेले रमेश गोवेकर हिंदू होते की नव्हते? याची एकदा उत्तर द्यावी आणि मग आमच्यावर आरोप करावा या गोष्टींचा. मराठी माणसाची 5 जुलैला मराठी माणसांचा जो जल्लोष मेळावा झाला तो बघून नाही तर लोकभावना बघून GR शासनानं रद्द केलाय असं दरेकर म्हणतात. मला असं वाटतं त्या मोर्चाचा आधी लोकभावना कळली नव्हती का? जेव्हा मोर्चाची ज्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद आला त्या मोर्चाला, त्याला घाबरून सरकारने GR मागे घेतला. वस्तुस्थिती आणि ते सगळ्यांना माहिती आहे. त्यांना दरेकरांना सावरासावर करावी लागणार, कारण त्या पक्षाचे ते प्रतिनिधी आहेत. मग त्यांचं काही चुकीचं असंही मला वाटत नाही. आपल्या पक्षाचे प्रत्येकजण बाजू घेतं.